नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नागपूर, जी-एम-सी नागपूर यांच्या अंतर्गत 680 पदांसाठी ग्रुप डी संवर्गातील जी भरती परीक्षा आहे, ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठीची जी अपडेट आहे, जारी करण्यात आलेली होती 5 जुलै रोजी. जी समकक्ष संवर्गातील सरळ सेवा भरती परीक्षा आहे, याची जी पुढची जी अपडेट आहे म्हणजेच भरती परीक्षेची तारीख जी आहे, वेळापत्रक ते लवकरच IBPSद्वारे जाहीर केलं जाणार आहे आणि परीक्षा घेऊन याबद्दलचे जे हॉल तिकीट आहेत, हे सुद्धा लवकरच अपडेट देण्यात येणार आहे. याचा अर्थ लवकरच जी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या भरती परीक्षेसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी जी-एम-सी नागपूरसाठीचं जे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस आहे, तो नीट पाहणे आवश्यक आहे. 680 पदांसाठीच्या भरतीसाठी विविध उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि या अर्जानंतर याची जी हॉल तिकीट जारी करून लवकरच भरती परीक्षा जी आहे, ती सुरू होणार आहे. डिटेलमध्ये पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये जो एक्झाम पॅटर्न आहे आणि सिलेबस कशा पद्धतीचा आहे. तर पाहू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि आयुर्वेद दंत महाविद्यालय आणि इतर संलग्न रुग्णालयांमध्ये गट डी गट ड वर्ग 4 680 पदांसाठी अर्ज मागवले होते. जे अर्ज डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते. यासाठीची पुढची प्रोसेससाठी आता उमेदवार वाट पाहत आहेत. यामध्ये जी परीक्षा आहे ती लवकरच घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी 30 डिसेंबर 2023, 30 जानेवारी 2023 पर्यंत जे अर्ज आहेत 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू होते. आता या भरतीसाठी लवकरच हॉल तिकीट जाहीर करून परीक्षा घेतली जाणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी असते. तर लेखी परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल आणि त्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. म्हणजे 100 प्रश्न आणि 100 गुण असतील. यामध्ये पाहू शकता मराठी आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मानसिक क्षमता याच्यावर आधारित प्रश्न असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी जो आहे 2 तासाचा असेल. उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतील आणि लेखी परीक्षेसाठी किमान पात्रता जी आहे लेखी परीक्षेमधून 85% म्हणजेच 90 जे गुण आहेत, 85% मधून जे गुण आहेत असतील, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढे मग कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल. यामध्ये पाहू शकता सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता, जी आहे जी-एम-सी नागपूरसाठीची. यामध्ये पहिल्यांदा निकाल जाहीर करून राज्याची जी गुणवत्ता जी आहे, गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. त्यामध्ये पाहू शकता पहिल्यांदा सक्षम अधिकारी सदर भरतीसाठी स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी घेतील. जी ऑनलाईन चाचणी लवकरच अपडेट देऊन जारी केली जाणार आहे आणि या ऑनलाईन उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करून तात्पुरती गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर पाहू शकता सक्षम प्राधिकारी मेरिट लिस्ट क्रमांक, नाव, श्रेणी, गुणवत्ता क्रमांक आणि उमेदवाराने मिळवलेले गुण दर्शवणारी तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी तयार केली जाईल. आणि ती जी आहे ती अधिकृत वेबसाईट जी-एम-सी नागपूर रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जारी केली जाईल. यानंतर तात्पुरत्या राज्य गुणवत्ता यादी उमेदवाराने उतरत्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. म्हणजे 200 गुणांपैकी उमेदवाराला 85% किमान गुण म्हणजेच 90 गुण मिळवणे आवश्यक आहे. 90 गुणांपेक्षा कमी गुण असतील, तो उमेदवार ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होईल आणि त्यानंतर पाहू शकता त्या पुढील गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेसाठी उमेदवार पात्र ठरतील. यानुसार अंतिम गुणवत्ता यादी, दस्तऐवज पडताळणी, अंतिम गुणवत्ता यादी परीक्षेत मिळालेले गुण आणि उमेदवाराने ऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केली जाईल. यामध्ये मूळ कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आणि उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निवड यादी जी आहे ती तयार केली जाईल. शासन नियमानुसार कागदपत्र पडताळणीसाठी मर्यादित संख्येने उमेदवारांना बोलावले जाईल आणि यानुसार अंतिम राज्य गुणवत्ता म्हणजे जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती तयार करून तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना जी आहे कागदपत्र पडताळणीच्या नंतर जी सिलेक्शन लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने सिलेक्शन लिस्टमधून जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची जॉइनिंग प्रोसेस पुढे केली जाईल. यानुसार पाहू शकता पहिल्यांदा आपण पाहूयात जी-एम-सी नागपूरसाठी ग्रुप डी क्लास 4 साठीची जी एक्झाम आहे, एक्झामचा पॅटर्न कसा आहे? पाहू शकता स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी परीक्षा गट वर्ग 4 संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याकरता एक ऑनलाईन चाचणी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल म्हणजे CBT पद्धतीची परीक्षा असेल. यासाठी वेळापत्रक आणि चाचणी प्रारूप जाहीर केले जाईल. हॉल तिकीट दिलं जाईल. परीक्षा ही वर्ग 4 या पदाकरता घेतल्या जातील.
महाराष्ट्र राज्यातील फक्त नागपूर या केंद्रांवर गट वर्ग 4 पदे भरण्याकरता ही भरती आहे. यामध्ये परीक्षेचा पेपर एकूण 2 तासाचा आहे. 100 बहुपर्यायी MCQ प्रश्न आहेत. या प्रश्नपत्रिकेत गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष पदांसाठी विभाग 1 ते 4 असे 4 विभाग आहेत. यामध्ये पाहू शकता पहिला विभाग जो आहे, पहिला सेक्शन आहे मराठी ज्ञान, म्हणजे मराठीवरचे आधारित प्रश्न आहेत. मराठी ग्रामर आहे. यावर 25 प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ स्वरूपाचे असतील. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे इंग्रजी. याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश ग्रामर आहे. 25 प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील, बहुपर्यायी MCQ. त्यानंतर तिसरा सेक्शन आहे सामान्य ज्ञान, जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न 25 प्रश्न MCQ पद्धतीचे असतील. यानंतर चौथा सेक्शन आहे बौद्धिक अंकगणित चाचणीचे. गणित आणि जनरल इंटेलिजन्सवर आधारित प्रश्न 25 MCQ स्वरूपाचे असतील. अशा 4 सेक्शनमध्ये 25, 25, 25, 25 आणि त्याचे एकूण जी गुण आहेत 200 गुणांची ही परीक्षा असेल. परीक्षेच्या पेपराची भाषा जी आहे, इंग्रजी विषयाची परीक्षा भाषा जी आहे इंग्रजी भाषेमधून असेल आणि मराठी विषयाची परीक्षा जी आहे मराठी भाषेतून घेण्यात येईल. तर सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या विषयांच्या परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजी या भाषांचा पर्याय उपलब्ध असेल. त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजे इयत्ता 10वीच्या दर्जाच्या समान असेल. त्याचबरोबर 100 प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ स्वरूपाचे असून प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील, म्हणजे एकूण 200 गुण असतील. यानंतर परीक्षेसाठी एकत्रितपणे 120 मिनिटांचा म्हणजे 200 मिनिटं 2 तासांचा कालावधी जो आहे तो असणार आहे. त्याचबरोबर गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराला किमान 45% म्हणजे 90 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. भरतीच्या वेळी रिक्त पदांची संख्या, आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार कोणताही बदल होऊ शकतो. त्याचबरोबर त्याची जी माहिती आहे अपडेट वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर पाहू शकता पुढच्या ज्या अपडेट आहेत ते दिले जातील. यामध्ये आपण सिलेबस पाहूयात. GMC नागपूर ग्रुप डी साठीचा सिलेबस जो आहे, GMC नागपूर ग्रुप डी सिलेबस तो अनाउन्स केला जाईल तो डिपार्टमेंटकडून. त्यानुसार पाहू शकता मराठी सेक्शन आहे पहिला. ए सेक्शनमध्ये मराठीमध्ये काय आहे तर मराठी ग्रामर आहे. याच्यामध्ये पाहू शकता सर्वसाधारण शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न आहेत. यानंतर सेक्शन बी जो आहे पाहू शकता जनरल नॉलेज आहे सेक्शन बीमध्ये. यामध्ये जनरल सायन्सवरचे प्रश्न, करंट अफेअर्स आहे, इन्व्हेन्शन्स अँड डिस्कव्हरीज आहेत, नद्या, स्पोर्ट्स, रिव्हर खेळ आहे, इंडियन पार्लमेंट, इंडियन हिस्ट्री, भारतीय इतिहास, फेमस, डेज अँड डेट्स, महत्त्वाच्या तारखा, फेमस बुक्स अँड ऑथर्स, पुस्तक आणि लेखक, इंडियन पॉलिटिक्स, इंडियन इकॉनॉमी यावर आधारित प्रश्न. तिसरा सी सेक्शन पाहू शकतो नॉर्मली इंग्लिश स्टडीचा, इडिओम अँड फ्रेसेस, इंग्लिश ग्रामर आहे. वर्बल अँड कंप्लेंटेशन ऑफ पॅसेजेस आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूशन, सेंटेन्स अरेंजमेंट आहे. ट्रान्सफॉर्मेशन आहे. सायनॉम्स अँड होम सायनॉम्स आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर असा सी सेक्शन आहे इंग्लिश स्टडीचा. चौथा डी सेक्शन पाहू शकता इंग्लिश डी सेक्शन आहे इंटेलेक्चुअल टेस्ट मॅथमॅटिक्स म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. यामध्ये मॅचिंग डेफिनेशन्स आहे, आर्टिफिशियल लँग्वेज आहे, मार्किंग जजमेंट, व्हर्बल रिझनिंग, लॉजिकल प्रॉब्लेम्स, लॉजिकल गेम्स, अॅनलायझिंग आर्ग्युमेंट्स, कोर्स ऑफ ॲक्शन, स्टेटमेंट ऑफ कन्क्लुजन, थीम डिटेक्शन, अल्फाबेट टेस्ट, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहे, स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स, लॉजिकल सिक्वेन्स इन वर्ड्स, अल्फा नंबरिंग सिक्वेन्स पझल, एलिजिबिलिटी टेस्ट आहे, थीम डिटेक्शन, सिच्युएशन रिॲक्शन, लाईन ग्राफ्स, केसलेट्स, आय हॅव कंबाईन्ड डेटा सेट्स, प्रोबॅबिलिटी सिरीज आणि नंबर सिस्टीम यावर आधारित प्रश्न विचारले जातील. यावर जे सेक्शन आहेत, हे जे सेक्शन आहेत जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचा हा जो सेक्शन आहे, हा तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये घेऊ शकता. जी भाषा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल त्या भाषेमध्ये घेऊ शकता. अशा पद्धतीने जो GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यासाठीची जी भरती परीक्षा आहे, यासाठीचा जो जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न अशा पद्धतीने असणार आहे. पाहू शकता जनरल नॉलेजवर आधारित जे प्रश्न आहेत, ते मेडिकलच्या फॅसिलिटी, मेडिकल सेक्शन, मेडिकल जे सेक्टर आहे यामधील जास्त विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठीचे जे प्रश्न आहेत, त्या पद्धतीचे प्रश्न, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील
यासाठीची जी अ, महत्त्वाचे जे 50 प्रश्न आहेत याबद्दल साठीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा लवकरच यासाठी घेण्यात येईल आणि त्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात येतील, की कशा पद्धतीने जी-एम-सी नागपूरसाठीचे जे प्रश्न आहेत ग्रुप डी संवर्गासाठीच्या 680 पदांसाठीची जी भरती आहे, यासाठी कशा पद्धतीचे प्रश्न येतील याबद्दलची माहिती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. सध्या पाहू शकता जो सिलेबस आहे तो अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे आणि एक्झाम पॅटर्न जारी करण्यात आलेला आहे. जी-एम-सी नागपूर अंतर्गत यानुसार परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. लवकरच जी परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट आहे अधिकृत वेबसाईटद्वारे जाहीर केली जाईल आणि याबाबतचे अपडेटसुद्धा आमच्या YouTube चॅनलवर तुम्हाला प्राप्त होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.